राधे राधे. तर सकाळची गोड सुरुवात ना मी देवपूजेपासनं करते. आंघोळ झाली की नाही झाली, एक तर सूर्यनमस्कार करते, म्हणजे अर्घ वगैरे देते सूर्यदेवांना. त्याच्यानंतर तुळशीची पूजा करते, बाहेर छोटीशी अशी रोजची रांगोळी काढते. आणि त्याच्यानंतर बालकृष्णांना उठवणं वगैरे, मग देवांची आंघोळ वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि तिथूनच माझी सुरुवात होते बरं का. बाकीच्या महिन्याच्या ते 4-5 दिवस सोडले की हे सगळे दिवस माझे आणि देवबाप्पांचेच असतात बरं का. त्याच्यानंतर मग लगेच स्वयंपाकाला लागते. सासू सासरे तर शेतात जातात, मी तुम्हाला नेहमीप्रमाणेच बोललेली की ते चहा पिल्यावर डायरेक्ट त्यांचा रस्ता धरतात आणि मग मला माझा रस्ता धरावा लागतो. म्हणजे मला किचनमध्ये लगेच माझी ड्युटी चालू होते. मग इकडं ना लगेच पोळींचं पीठ भिजून घेतलं होतं, मसाला भेंड्या तर रेडी होत्या, कारण की ज्या गोष्टी आधी करायच्या असतात त्या म्हणजे शुद्ध मानवला जर टिफिन लवकर लागतो म्हणून आधी भेंड्या टाकून घेतल्या, म्हणजे हे बाकीचं चालतच आहे आपलं. मग लगेच इकडं लगेच माणूस ना मध्येच काहीतरी चालू असतं बरं का. आणि हे रोजचं आहे बरं का. माझं ना डोकं दुखायला लागतं ह्या मुलीमुळे कधी कधी. आणि माझं स्वयंपाकाचं वेगळं असतं आणि तिचं वेगळंच. आणि तर मागे मोठी मुली गंमत बघते की काय आरडाओरडा चालू आहे म्हणून. तर आमचं हे सकाळी सकाळी चालू असतं. आणि मला असं वाटतं सगळ्यांच घरामध्ये हे चालू असतं. एक तर ती सकाळी ब्रश करत नाही, लवकर आंघोळ करत नाही. तिचं म्हणणं काय असतं, मी उठली ना मला अभ्यास धरून बसू दे आणि मग मी आंघोळ करेल. पण माझं काय म्हणणं असतं, आधी आंघोळ कर आणि मग तू बाकीचे सगळे कामं कर, माझं काही म्हणणं नाही. आणि तिचं वेगळंच, आज पण तसंच झालं. तर हे रोजचंच आहे बरं का. आणि त्याच्यानंतर 2 भाकर करून घेतल्या मी, एक माझ्यासाठी एक मामांसाठी. आता भाकर थोडीशी माझ्याकडनं मोठीच होऊन जाते बरं का. आता ते काय करणार, सवय झालेली. आणि ही सवय तर काय मोडली नाही बरं का. आता मोडायचे तर खूप प्रयत्न केला. आता माहेरी जे गेली ना, त्यांचा तवा थोडंसं याच्यापेक्षा छोटा आहे बरं का. आणि भाकर तर एवढी करते ना, ती बाहेरून कट करावी लागते बरं का मला तर. आता ती सवय पडलेली, काय करता येणार. किती कमी पीठ घेतलं ना तरी तसंच होतं. आणि इकडं ना वाफ ना अशी कोंडून ठेवते होती मी, दाबून ठेवली, म्हणजे कसं ना त्याच्याने मला असं वाटतं की भाकर फुगते बरं का. आणि खरोखर फुगते. वाफ निघायला लागली का तिकडं लगेच दाबून देते उलटणीने, आणि मग वाफ जात नाही, मग ती मध्येच फुलते. आणि भाकर खरंच तशी मग टम्म फुगते बरं का. आणि लगेच इकडं लगेच आवरून घेतलं सगळं. त्याच्यानंतर ना रात्रीची शिल्लक खिचडीसुद्धा होती बरं का. मग तीसुद्धा मला तळून घ्यायची होती. आता काय करणार, जेवढं फ्रेश खायला आवडत नाही ना, तेवढी ही मला बाशी खिचडी खायला खूप आवडते. त्याच्यानंतर ना बालकृष्णांना मस्त अशी गोड पोळी केली होती छोटीशी. आणि लगेच मसाला भेंड्या वगैरे त्यांना दिला, मग नैवेद्य दिला. इथंच एंड करते. राधे राधे.